मित्र श्री मनोजजी पाटील यांचा आवाज आपण ऐकूया. मंगलदासजी गत साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय रोहितला मॅन ऑफ द मॅच देतोय. काय चांगली बॅटिंग त्याने केली, 23 धावांची उपयुक्त खेळी रोहितच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती रोहित ठरला या मॅचच्या करता मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅच करता तुला शुभेच्छा आहेत. चला आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ बारडोली मनोजजी पाटील. धन्यवाद. रोहा निरीवण रामबाग आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने आई भवानी डोंगरे हा संघ तर आई माऊली डोंगरे आहे आणि दुसऱ्या बाजूने रोहा निरीवण रामबाग हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तू व्यवस्थित हे कर, हा का माहितीये का, कारण स्कोर नाही मिळत. या वेळेला आपण बघतोय पहिला वाईड, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू फेकून झालेत, परंतु दोन्ही वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला रोहित पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, चांगला चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढले चेंडूला. 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ होताना धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आई माऊली डोंगरे या संघाच्या. प्रथम फलंदाजी करताना आई माऊली डोंगरे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. अमित आणि अक्षय हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक दुसरा घेऊन येते गोलंदाज तयार होताना आपल्याला रोहित पाहायला मिळतोय. पहिलं षटक सुरू आहे. समोरच्या एंडने गोलंदाजी करताना षटक क्रमांक पहिलं दुसरा चेंडू आणि सुरेख चेंडूला मात्र खेळून काढले. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, इंटू द गॅप चेंडूला खेळलं गेलं होतं. चौकारासाठी 4 धावा येतात. 4 धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 2 चेंडूंचा खेळ होताना 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडूला बघितलं, बॅकफुटवर आले, चेंडूला हलक्या हाताने ढकलून दिलं. 2 खेळाडूंच्या मधोमध 4 धावांकरिता ताकद होती फटक्यामध्ये.
इथून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शॉट स्क्वेअर लेगला माफ करा शॉट कव्हर पॉइंटला जो खेळाडू होता त्याला मात्र इथे आपण पाहिलं तर झेल देण्यास भाग पाडलं तिथे आणि गडी बाद होताना पहिला हादरा बसतोय 8 या धावसंख्येवर. घेतोय छोटासा डीजे ब्रेक. तर जेवायला गेलेत आमचे सर्व सहकारी. तर धावसंख्या आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ होताना 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अमित 3 मध्ये 6 धावा काढून बाद झालाय. नवीन फलंदाज अक्षय येतोय. याआधी सुद्धा एक अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहेत, म्हणजे 2 अक्षय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अक्षय पाटील, दोघेही अक्षय पाटील आहेत. आता वडिलांचं नाव टाकावं लागेल कारण अक्षय पाटीलच आहे दोघेही. कुठल्या अक्षयने किती धावा केल्यात कन्फ्युजन होऊ शकतंय. इथे अक्षय सलामीला आलाय आणि जो अक्षय पी लिहिलाय तो अक्षय 3 नंबरला आलाय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय दोघांच्या नावापुढे एकाच्या नावापुढे पी लावलंय. रोहित गोलंदाज आहे. पहिला वाईट बॉल फेकल्यानंतर 2 वाईट बॉल फेकले होते, त्यानंतर 2 धावा आल्या, चौकार आला आणि विकेट. गोलंदाज रोहित तयार होतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं. या आधीचे चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचे होते, चांगल्या गतीचे होते. इथे हलक्या गतीने चेंडूला फेकलं गेलं होतं. आउटसाईड ऑफचा मारा केला गेला होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्या 8 धावा 4 चेंडूंचा खेळ होताना रुहान 11 रामबागच्या अगेन्स्ट आईमाऊली डोंगरे हा संघ पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडूला खेळलं गेलं होतं. चेंडू निर्धाव निघून गेलाय. चांगली गोलंदाजी करताना रोहितला आपण पाहतोय, कारण पहिले 2 वाईट बॉल आल्यानंतर पहिल्या 2 चेंडूंवर 6 धावा आल्या होत्या. 8 धावा 2 चेंडूमध्ये झाल्या होत्या आणि तदनंतर 3 डॉट बॉल फेकणं खरोखरच खूप चांगलं कमबॅक करताना आपल्याला गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. इथून पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली गेली. चेंडूला उचलून फेकेपर्यंत 1 धाव मिळते. धावसंख्या आपण पाहिल्या तर 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावा झाल्या धावफलकावर 9. एक बाद 9 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आईमाऊली डोंगरे ह्या संघाची आपल्याला पाहायला मिळते. रुहान 11 रामबागच्या विरोधात हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल उमेश. 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय आणि जे श्रोते जोडले गेलेत सकाळच्या सत्रापासून त्यांचं करूया आपण मनपूर्वक आभार व्यक्त आणि त्यांना स्पेशली आम्ही धन्यवाद देतोय की आपण ज्या पद्धतीने या सामन्यांचा आनंद घेतात 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून तसाच आनंद आपण घेत राहा. या स्पर्धेला तुम्ही छान पद्धतीने कमेंट्सच्या माध्यमातून ज्या शुभेच्छा देतात त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 1 गडीच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत होतोय. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. समालोचन कक्षाच्या एंडकडून गोलंदाजी करताना आपल्याला उमेश पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर चांगला चेंडू होता आणि एज लागल्यानंतर चेंडू थोडासा आपण पाहतोय जमिनीला स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. सुरेख गोलंदाजी करताना उमेशला आपण पाहतोय. इथे आपण बघतोय साई गरत जोडले गेलेत. प्रत्येक भूमिका त्यांच्याकडे सोपवली की ती यशस्वीरित्या पार पडते. चांगला चेंडू होता. यावेळेला थोडीशी उंची दिली चेंडूला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि या बाउन्सने फलंदाज बीट झालाय अक्षय पाटील. 5 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. 1.2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चेंडू क्रमांक 3 इथे आपण बघितला तर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. असे चेंडू जास्तीत जास्त लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून जरूर आलाय, परंतु इथे लागोपाठ 3 डॉट बॉल आलेत.
सुरेख गोलंदाजी होते. कौतुकास्पद कामगिरी करताना मिस्टर उमेश छोटा पॅक बडा धमाका म्हणावं लागेल या उमेशला. चांगली गोलंदाजी होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकललंय. स्लिप पॉइंटला चेंडू थोडासा दिशा बदलतोय आणि पायाने चेंडूला अडवलं गेलं. एकच धाव घेतली गेली तिथे. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर उमेश. 10 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात. फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे. गोलंदाज तयार होताना उमेशला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू नो चेंडू घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून. नो चेंडू राकेश राऊत सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि आत्ता बघा फ्री हिटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर सूट असेल. मोठा फटका खेळण्याची एक संधी फलंदाजाकडे आले जो अक्षय एक चेंडूचा खेळ करतोय. इथून पायावर चेंडू आदळलाय. चांगलं कमबॅक केलंय. नो नंतर तुम्ही डॉट बॉल फेकतायत तर खरोखरच सुरेख कमबॅक म्हणावं लागेल. धावा झाले धावफलकावर 11 आणि या षटकातील आपण पाहिल्या तर 5 चेंडूंचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 1.5 षटकांचा खेळ होतोय. 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतंय. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण पाहिली तर 11 गडी 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. इथे बघा 1 गडी बाद झालाय. 11 धावा थोडीशी नामुष्की ओढवलंय आई माऊली डोंगरे या संघावर. इथून तुम्हाला उर्वरित 3 षटकं आहेत. 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडूमध्ये तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. कारण दुपारचं सत्र आहे. खेळपट्टी टणक आहे. कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं दुपारच्या सत्रानंतर 70-75 धावा व्हायला लागल्या 5 षटकांमध्ये. तर इथे धावा होतील. तुम्हाला ते कराव्या लागतील. नाहीतर समोरचा संघ वरचढ होईल तुमच्यावर आणि मग एक सोपा विजय त्यांच्यासाठी पाहायला मिळेल. परंतु इथे आपण पाहतोय उमेशने काही कमालीची गोलंदाजी केली. 1 नो आणि 1 सिंगल च्या साह्याने फक्त 2 धावा खर्च केल्या. रुहान 11 रामबाग चांगली कामगिरी करताना सध्या आपण पाहतोय 2 षटकांच्या खेळात चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॉलर नेम निशांत. गोलंदाज येतोय निशांत. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या समोरच्या एंडने गोलंदाजी करतोय. त्या बाजूच्या एंडने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय निशांत. आपल्याला षटक क्रमांक 3रं. फायर ब्रिगेड मध्ये मीरा भाईंदर येथे कार्यरत आहेत गोलंदाज निशांत आणि चांगली सेवा देतात ते. राईट आर्म ओव्हर द विकेट. आर्म ऍक्शन चांगले आहे. गोलंदाजाला थोडीशी ही आर्म ऍक्शन आहे ती फायदेशीर ठरते कारण फलंदाज थोडासा बीट होतोय आणि इथे आपण पाहिलं तर इथे विकेट दिला गेलाय. विकेट आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट केली गेली आणि विकेट दिला गेला. इथे 7 चेंडूमध्ये 2 धावा करून अक्षय बाद झालाय. धावपाच्या स्वरूपामध्ये हा दुसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पाटील. आशिष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होताना निशांत. फटका तर चांगला खेळलाय. हवेमध्ये चेंडू बराच वेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय आणि इथे चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. झेलबाद होताना विकेट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतोय 11 या धावसंख्येवर. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये एकाच नावाची चर्चा होते. मिस्टर निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर धावबाद, दुसऱ्या चेंडूवर झेलबाद. रुहान 11 रामबाग संघ काय कमालीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
11 धावेंवर 3 गडी बाद करताना 2.2 षटकांचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघितला तर फक्त 24 दाखवले जातात. रोहित येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख आणि अप्रतिम अशी स्पर्धा यंगस्टार चषक माकडे पर्व तिसरं आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आदरणीय बाळूदादा गरज साहेब इथे उपस्थित होताना त्यांचे सहकारी त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य मंचावर त्यांचं आगमन होतंय. वेलकम सर. रोहित येतोय मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आई माऊली डोंगरे संघाचा नवीन फलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळेल. निशांत आहे गोलंदाज जो फायर ब्रिगेडमध्ये आहे. आताच माहिती आमच्यापर्यंत आली. राऊंड द विकेटने मारा करेल डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. इथे आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव येताना धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आई माऊली डोंगरे हा संघ थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4.80च्या सरासरीने धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. रोहान 11 रामबागने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. फुलटॉस लेनचा चेंडू होता. इनटू द गॅप चेंडूला खेळलाय. 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. एकाने चेंडूला अडवलं, उचललं, फेकलं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 14 धावा 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 14 धावा धावफलकावर 4 चेंडूचा एकंदरीत खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळलाय. मिड विकेटला क्लिअर केलंय. चेंडू 6 धावांसाठी निघून गेलाय. यंगस्टार माकणे षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख अप्रतिम टायमिंग, चेंडूवर असलेली नजर आणि शेवटच्या क्षणाला बॅटचं ब्लेड ओपन केलं, चेंडूला फेकून दिलं. 6 धावांसाठी षटकार आलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. काय कॅमेरा वर्क आपल्याला 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावा झाल्या धावफलकावर 20. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला मिड विकेटला खेळलंय. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फेकलं. तोपर्यंत 1 धाव. एका धावेने धावसंख्या 21. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. रोहान 11 रामबाग चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कारण 3 गडी बाद झालेत आई माऊली डोंगरे संघाचे आणि 21 धावा फक्त धावफलकावर पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये कमीत कमी 30 धावा हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला खेळावं लागेल. कारण 5 षटकांच्या खेळामध्ये कमीत कमी 50 धावा या चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावा सुद्धा कित्येक वेळा पार झाल्यात. परंतु 50 पर्यंत देऊन ठेवलं तर गोलंदाजांकडे काहीतरी असेल. इथून 12 चेंडू आहेत. 12 चेंडू व्यवस्थित हाताळले रोहान 11 रामबाग संघाने तर वर्चस्व ते राखतील या सामन्यावर. त्यानंतर फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. इथून गोलंदाजाने उर्वरित 2 षटकामध्ये जर कमी धावा खर्च केल्या तर मात्र रामबागच्या बाजूने हा सामना असेल यात काही शंका नाही. उमेश ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं तोच उमेश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. ऑनस्क्रीन आपण पाहतोय उमेशचं 1 षटक हाताळलंय, 2 धावा दिल्यात. दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल उमेशला. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिला व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये भर होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव धावफलकावर ऍड केली गेली. 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चेंडू क्रमांक पहिला घेऊन येईल उमेश. उमेशचा इरादा स्पष्ट दिसतोय. जास्तीत जास्त बाहेर खेळवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होईल.
उजव्या त्याने ओव्हर द विकेटने मारा केला गेलाय. एक धाव येताना मिड विकेटला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय, तिथे चेंडूला उचललं फेकलं, तोपर्यंत 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेनंतर धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. उमेश राईट आर्मवर द विकेट, फटक्याला चांगल्या पद्धतीने खेळलंय, पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आता लयमध्ये आलाय फलंदाज मिस्टर आशिषला आपण पाहतोय, ज्याने आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 5 मध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख कामगिरी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आशिष चांगली कामगिरी करतोय. आदरणीय राजेश गावड साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. यंग स्टार चषक माकडेचे सदस्य आहेत, संचालक आहेत, माफ करा. आणि खूप छान स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सर्व माजी खेळाडू एकत्र आले यंगस्टारचे आणि त्यांनी ठरवलं की आपण यंगस्टार चषकचं आयोजन करू. आणि मागील 3 वर्षापासून आपण पाहतोय, 2 वर्षापासून आणि यंदाचं 3रं वर्ष ही स्पर्धा नावारूपाला येताना आपल्याला पाहायला मिळते. इथे क्षेत्ररक्षक आलाय चेंडूपर्यंत, जेल होईल का तर इथे आशिषला बाद केलंय, ज्याने 6 चेंडूमध्ये 17 धावा केल्या. चांगलं त्याने इथे प्रदर्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आशिष बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज कोण येईल त्याला जबाबदारी स्वीकारावी लागेल. करण येतोय मैदानाच्या आतमध्ये. आशिष 6 चेंडू 17 धावा. उमेशने मात्र आपलं काम केलंय. पहिल्या षटकात 2 धावा दिल्या होत्या, त्यानंतर या षटकाचा विचार केला तर 9 धावा आल्यात, परंतु एक महत्वाचा गडी बाद केलाय त्याने. आशिषला बाद केलं. 30 धावसंख्येवर 4था गडी बाद होताना 3.3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. पहिल्या डावाचा खेळ सुरू असताना सामना थोडासा संथ गतीने सुरू आहे, कारण धावा जास्त झालेल्या नाहीत धावफलकावर. या षटकात 9 धावा आल्यात. ह्या आधी आपण पाहिल्या तर 21 धावा धावफलकावर होत्या 3 षटकाच्या समाप्तीखेर. कमीत कमी 50चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून असतील हे 2 बॅटर, रोहित आणि करण. या वेळेला आपण पाहतोय जबरदस्त फटका इनटू द गॅप, चेंडूला पाठवलंय दंदन दंदन करत सीमारेषा पार. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू 4 धावांकरिता निघून गेलाय. चांगला फटका पाहायला मिळाला, सुरेख टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला ढकललं, इनटू द गॅप चेंडूला खेळला गेला होता 4 धावांकरिता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय जणू काही शर्यत लागली होती क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांची, आणि शेवटी चेंडू जिंकला. आणि तिथे आपण पाहिलं तर 4 धावा येताना थोडंसं महागडं षटक, पहिलं 2 धावांचं षटक होतं. यावेळेला खूप धावा खर्च होताना पाहायला मिळतात. नो चेंडू घोषित केला गेलाय पंचांनी. 2 धावा या चेंडूवर येतील. नो +2 3 धावा, आणि 3 धावेनंतर पुन्हा एकदा मात्र खराब फेकी पाहायला मिळाली. 3 धावा येतील या चेंडूवर आपण पाहिलं तर. नो +2 आणि 3 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 37. 37 धावा. सुरेख कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये करणला आपण पाहतोय. पहिलं षटक फक्त 2 धावांचं उमेशचं, आणि या वेळेला 16 धावा आल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. या षटकाचा आपण विचार केला तर इथे फ्री हिटचा इशारा होता आणि 3ऱ्या पंचांची इथे मदत घेतली गेली. कशा पद्धतीने मात्र आता डिसिजन पेंडिंग आहे त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज उमेश थोडासा महागडा ठरतोय धावबाच्या स्वरूपामध्ये.
तर नॉट आउट आहे, सुरक्षित आहे आपल्या घरामध्ये फलंदाज. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूंचा खेळ होताना शेवटचा चेंडू आणि या वेळेला आपण पाहतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटक संपलंय. 37 धावा धावफलकावर. 4 षटकांच्या एकंदरीत समाप्तीखेर शेवटचं षटक असेल मैदानाच्या आतमध्ये. जे षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाजाला बोलवलं जातं हे सुद्धा पाहावं लागेल. रोहान 11 रामबाग संघ चांगली गोलंदाजी 3 षटकापर्यंत करत होता, परंतु चौथ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि जी धावसंख्या पाहिजे होती ती धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. इथून शेवटच्या षटकामध्ये 13 ते 15 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये आई माऊली डोंगरे संघ आपल्याला पाहायला मिळेल. इथे विरातन खुर्दवरून आदरणीय जयवंत साहेब इथे उपस्थित आहेत. पंडित या नावाने जास्तीत जास्त त्यांना प्रेम मिळालं तर ते इथे उपस्थित आहेत. मी राजेश गावडे सरांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत सन्मान करावा. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना आपण ओळखतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं आणि ऑन स्क्रीन आपण पाहतोय जयवंत साहेबांचा इथे शुभ सन्मान राजेश गावडे सरांच्या शुभ हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत बाळू गरज साहेब आहेत जे मोबाईलमध्ये ही सुंदर दृश्य टिपण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन आपण पाहतोय ही दृश्य 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून. राजू नवीन गोलंदाज राजू येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला मिळेल राजू कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये राजू गोलंदाजी कशी करेल. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार सर्व काही स्पष्ट करून देतोय. रोहितने मात्र चौकाराने या षटकाची सुरुवात केली. 51 51 धावा धावफलकावर लागल्या. 41 माफ करा 41 41 धावा झालेत. उर्वरित 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूमध्ये 10-12 धावा तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये पाहायला मिळेल, कारण पहिल्या 3 षटकामध्ये फारशा धावा नव्हत्या. त्यानंतर मात्र थोडीशी फलंदाजी बहरत गेली आणि इथून आपण पाहतोय तर 41 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना राजूवर प्रेशर आलंय. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार आणि त्यानंतर आपण पाहतोय थोडंसं अंडर प्रेशरमध्ये राजू गोलंदाजी करेल का, की पुन्हा एकदा राजू हा चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय पाहावं लागेल. गोलंदाज तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण पाहतोय नो चेंडू घोषित केला गेला होता. चेंडू डिलिव्हर झाला होता त्यामुळे पंचांनी नो चेंडू घोषित केला गेलाय. 9+1 येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाले ते या चेंडूवर 2. इथून आपण पाहतोय तर बघा रिप्लेच्या माध्यमातून जर चेंडू तिथेच पडला असता तर कदाचित पंचांनी डेड चेंडू घोषित केला गेला असता, परंतु ऍक्शन मध्ये तो चेंडू फेकला गेला हातातून, त्यामुळेच नो चेंडू घोषित केला गेलाय. शिवनसई इथे सुद्धा उपसरपंच चषक सुरू आहे. बारडोली संघाची थोडीशी बिकट स्थिती आपल्याला पाहायला मिळते. वीर तानाजी पारगावच्या विपक्षात गोलंदाज तयार होतोय. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज खराब कामगिरी करतोय आणि इथे चेंडूने सीमारेषा गाठले. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 9+4 पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा पाहायला मिळेल. कंटिन्यू राहील फ्री हिट. आता पहिल्या चेंडूवर आलेला चौकार
त्यानंतर असं वाटलं होतं कमबॅक करेल गोलंदाज, परंतु प्रेशर घेतलं इथे. त्यानंतर आला नो बॉल, तिथे एक धाव आली म्हणजे 2 धावा आणि इथे नो प्लस 4-5 म्हणजे एकही चेंडू न टाकता 7 धावा ऑलरेडी खर्च केल्यात. यावेळेला आपण पाहतोय दुसरा चेंडूवर मोठा प्रहार, चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. 2 चेंडूंवर 10 धावा आल्यात आणि एकही चेंडू न टाकता 7 धावा, टोटल 17 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात. हे या डावातील सगळ्यात महाग षटक आहे. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. मी म्हणत होतो की 50 पर्यंत मजल मारायला पाहिजे आई माऊली डोंगरे संघाने, परंतु इथे आपण पाहतोय 54 झाल्यात, अजून 4 चेंडू आहेत. या 4 चेंडूमध्ये 8-10 धावा आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल आता पाहायला मिळेल. जो संघ स्ट्रगल करत होता पहिल्या 3 षटकामध्ये तो संघ आता हुकूमत गाजवतो या सामन्यावर. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. राजूला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल उर्वरित 4 चेंडूमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स, चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. इथे चौकार आणि षटकाराचा पाडा बोलला जातोय. आतापर्यंत 4 बाउंड्रीज पाहायला मिळतात या 3 चेंडूमध्ये. नो चेंडूवर सुद्धा चौकार आला होता, एक षटकार आलाय आणि 3 चौकार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या 59. 59 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना रुहान 11 रामबाग थोडासा आता अंडर प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय. आई माऊली डोंगरे संघाने कमबॅक केलंय, सामन्यावर घट्ट पकड निर्माण केलंय. 59 धावा, पहिला डाव सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय शेवटच्या षटकातील. यावेळेला सुरेख फटका आहे, चेंडूला पाठवलंय डीप मिडविकेट, सीमारेषा पार, षटकार. धावा झाल्या धावफलकावर 65. जबरदस्त अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये 23 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना राजू कमबॅक करेल का शेवटच्या चेंडूवर, की मोठा प्रहार करून एक मोठी टोटल समोर उभी केली जाईल. आई माऊली डोंगरे संघाच्या या दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल, रोहित आणि करण. फटका चांगला खेळलेत. 1 धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 69 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयासाठी 70 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. 4थ्या षटकामध्ये आल्या 16 धावा आणि 5व्या षटकामध्ये तब्बल 27 धावा. हे 2 षटकं खूप महाग आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर होणारा सामना असेल मनाचे राजे वेडी आणि श्री गणेश डोंगरीपाडा. तर नाणेफेकीसाठी आलेत. मी विनंती करेन आदरणीय राजेश गावड सरांना विनंती करतो, आपण टॉस करून घ्यायचं आहे. चला या आदरणीय शुभमजी पद्ये साहेब टॉससाठी स्वतः आलेले आहेत. आज कर्णधाराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. एरवी आयोजक म्हणून त्यांचं नाव चर्चेमध्ये असतं. तर दुसऱ्या बाजूने डोंगरीपाडा संघाचा कर्णधार हजर आहे इथे. एका बाजूने यंगस्टार माकणे तर दुसऱ्या बाजूने 2026 असा कॉल आहे. तर डोंगरीपाडा संघाचा कॉल असेल. आदरणीय राजेश गावड सरांच्या शुभ हस्ते आपण बघतोय टॉस होताना 2026 असा कॉल आहे आणि यंगस्टार माकणे असा कॉल आलेला आहे. मी राजेश गावड सरांना विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन या मॅचचा आनंद घ्या. तर पद्ये साहेब, आपण नाणेफेक जिंकलेले आहे, निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षक.
क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला 5 षटकांमध्ये कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल, कारण दुपारचं सत्र आहे, आता धावा होत्यात खेळपट्टीवर. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सुद्धा एक आयोजक आहेत आणि तुमची स्पर्धा सुद्धा खूप मोठी स्पर्धा असते, तर या स्पर्धेबद्दल तुमच्या मुखातून मनोगत कसं व्यक्त करतील? यंगस्टार चषक माखणे ही खूपच छान स्पर्धा आहे. सातत्याने तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षामध्ये सर्व एकनिष्ठ आहेत. मंडप असू द्या, DJ असू द्या, यूट्यूब लाईव्ह असू द्या, सर्व एकाच पॅनलने चालते, म्हणजे ती स्पर्धा खूपच चांगली आहे. धन्यवाद. डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आपण त्यांच्याकडे वळतोय. आता 5 षटकांमध्ये तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. 5 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारतील आणि समोरच्या संघाला दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? कारण तुमच्यासाठी एक गट असतो, एक दिवस तुमच्यासाठी राखीव असतो, तर यंगस्टार चषक माकणीच्या या माजी खेळाडूंबद्दल काय म्हणशील? हे आयोजन नियोजन तर दरवर्षी खूप सुंदर असते आणि आपल्या सफाले भागातल्या प्लेयरसाठी प्लॅटफॉर्म भेटते, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकली शुभम पातेल सराडे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद. जिथे आता सामन्याला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि आमचे साथी समालोचक आदरणीय संतोष पाटील तिथे जोडले गेले. धन्यवाद. धन्यवाद मनोज पाटील सर, यांचा आवाज आपण ऐकलं. खूप चांगलं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळालं. विचार केला तर या डावामध्ये भरपूर रन्स आले आहेत. एकंदरीत आपण पाहतोय जिंकण्यासाठी आपण पाहतोय एकूण 70 धावांचं लक्ष ठेवलं, 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. एकूण 70 धावा झाल्या आहेत. म्हणजे आजच्या दिवसामध्ये ज्या 62 धावांचं लक्ष होतं तो कुठेतरी पार पाडला. अ गटामध्ये आपण पाहिलं 62 धावा कुठल्या होत्या आणि आता मात्र ब गटाची जशी सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या पहिल्याच इनिंगमध्ये आपण पाहिल्या तर तब्बल 69 धावा या खूप अगदी खोऱ्याने आपल्याला पाहायला मिळाल्यात. कारण की जर पाहिलं तर 3 षटक जे पाहिले, 3 षटक सुरुवातीचे 21 धावा नक्कीच बनवून गेले होते, परंतु उर्वरित 2 षटकांचा जर विचार केला तर एका षटकामध्ये 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये 32. तब्बल जर पाहिलं तर 48 धावा या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये सर्वात शेवटचे षटक होतं. गोलंदाजाचा जर विचार केला तर राजू या गोलंदाजावर पूर्णपणे हावी होताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये 32 धावा एकाच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. नाण्याची एक बाजू पाहिली आपण जी खूप चांगल्या पद्धतीने हाताळली संघ आपल्याला पाहायला मिळाला आई माऊली डोंगरे या संघाने. आता मात्र दुसरी बाजू आपण पाहणार आहोत. रुवान 11 रामबाग या संघाच्या आता मात्र फलंदाजाकडे लक्ष द्यावं लागेल. इथून जर पाहिलं तर जी गोलंदाजी झाली ती झाली, आता मात्र आपलं लक्ष जो आहे तो पूर्णपणे फलंदाजीवर केंद्रित करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर स्वागत आपण पाहतो यंग टॅलेंट आहे, युवाला पहिलाच प्राधान्य दिलंय. ओपनिंग गोलंदाजी जर पाहिली तर इथे मात्र हाताळली जाईल आणि निशांत आणि उमेश हे 2 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यस, इथून पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, सामन्याला इथून होईल सुरुवात. आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना कुठेतरी थांबवलं गेलं गोलंदाजाला. आता मात्र पाहतोय सुरुवात होते, पहिला चेंडू पडेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय हे मॅच मध्ये कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं, कधी गोलंदाज थांबतोय, कधी फलंदाज थांबतोय. कधीतरी ॲटिट्यूड देखील आपल्याला पाहायला मिळतोय दोघांमधला, परंतु आता मात्र तसं झालं नाहीये. इथून पाहायला मिळेल पहिला चेंडू जर पाहिला तर खोलवरचा टप्पा पाहायला मिळाला, परंतु हा चेंडू जर पाहिला तर वाईड लाईनच्या खूप बाहेर होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांनी इथून इशारा दिलाय की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव्याने सुरुवात केलंय आणि सुरुवात जर पाहिली तर स्वागत आपल्याला पाहायला मिळतोय, जो संघाचा कर्णधार म्हणून आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु सरळ हातामध्ये जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चांगलं कॅच आपल्याला पाहायला मिळताना मीत होता, कुठलीही चुकी नाहीये आणि सरळ आपण पाहू शकता थोडासा दूरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि मीतच्या सरळ हातामध्ये जाऊन चेंडू थांबलाय. इथून जर पाहिलं तर पहिली सफलता अगदी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. 1 वर 1 अशी आतापर्यंत स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल.
अगदी पहिला गडी जर पाहिला तर सस्त्यात बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला, जो निशांत या नावाने एक चेंडू फेस केला, कुठलीही रन्स बनवली नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू आपल्याला पाहायला मिळाले. राजू चा जर विचार केला तर अगदी शेवटचा बॉल होतोच ना. इथून आपण पाहतोय हे राजू लिहिलं ना? निशांतच आहे अजून. राजू फलंदाजसाठी राजू आला ना, तुम्ही लिहिला राजू, इकडे लिहिला राजू. इथून पाहतोय फ्लिक केलाय चेंडूला. अगदी जर पाहिलं तर बॅट जास्त वापरली नाही, फक्त फ्लिक करण्याचा काम केलाय, कलाईचा उपयोग केला आणि त्या चेंडूवर जर पाहिलं तर तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट करताना चौथी धाव देखील पूर्ण होईल का? थोडीशी खराब या ठिकाणी फेकी पाहायला मिळाली आणि त्यावर पुरेपूर उपयोग करून चौथी धाव तर पूर्ण केली. 5वी धाव देखील इथून कंप्लीट होईल. काही नक्कीच जर पाहिलं तर तालमेल नाहीये मी म्हणेन क्षेत्ररक्षकाचा आणि तब्बल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तब्बल 5 धावा या चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. असं वाटलं होतं फक्त 2 धावांवर थांबवलं जाईल, परंतु फेकी खराब झाली. त्याचं रूपांतर तिसऱ्या आणि चौथ्या धाव्यामध्ये झाला. पुन्हा एकदा फेकी खराब झाली आणि 5 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर 6 धावा लागल्या जात आहेत. एक षटक जो पहिल्या षटकाचं काम या ठिकाणी करताना निशांत स्वागत आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी खर्चिकी क्षेत्ररक्षकांकडून झाले असं मी म्हणेन. उमेश आणि नागेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे बघितलंय. यस पंच, इट इज गॉन हा सिग्नल देत असताना बॅटची हलकीशी एज लागली आणि तिथून जर पाहिलं तर उमेश याला माघारी परतावा लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात. हो, पडल्यानंतर चेंडू बॅटला लागला. बॅटला लागल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि इथून योग्य तो निर्णय पंचांचा इथून येताना आपल्याला पाहायला मिळते. कडे पाहत होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार म्हणून आपण पाहिलात रोहित वर्तक याला आणि इथून आलायत फलंदाजीसाठी. 2 डाऊन मध्ये येतील आणि इथून जर पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण की एका बाजूला स्वागत जो कर्णधार आहे, दुसऱ्या बाजूला फलंदाज कर्णधार आहे, म्हणजेच द्वंद्व युद्ध इथे मात्र आपण पाहतोय. स्वागत थोडासा हावी होताना चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी बोटं फिरवली या चेंडूवर आणि इथून पहा अगदी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू जर पाहिला तर अगदी खांद्यांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय. 6 धावा अजूनही थांबवलंय स्कोर. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा तोच नजारा आपल्याला पाहायला मिळेल, ज्या पद्धतीने चेंडूवर बोटं फिरवली जात आहेत. आम ऍक्शन खूप चांगली आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि तिथून जर पाहिलं तर ज्या पद्धतीने अँगल वापरला जातोय, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर, खूप चांगलं सक्सेस गोलंदाजी. इथून जर पाहिलं तर 24 मध्ये 64 बनवायचे आहेत. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 6 या आकड्यावर थांबून ठेवलंय. 24 चेंडू 64 धावा. इथून पाहतोय नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आशिषला आणलंय. गोलंदाजाला जास्त काही टेन्शन नाहीये, सांडून आहे, कारण की ज्या पद्धतीने स्कोर बनवलाय खूप मोठं लक्ष आहे आणि सुरुवात ज्या पद्धतीने पहिल्याच षटकामध्ये स्वागतने करून दिलंय, योग्य ती सुरुवात स्वागतने केली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून गोलंदाजाला फक्त अचूक टप्पा आणि जास्तीत जास्त फलंदाजाला कसं शांत ठेवता येईल ते पाहणं गरजेचं आहे, कारण की लक्ष खूप मोठं आहे. 64 धावा अजून बनवायचे आहेत. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 24 चेंडू. तर बघूया कशा पद्धतीने आशिष
गोलंदाजी करेल. या ओव्हरची सुरुवात कशा पद्धतीने करेल ते देखील पाहूयात. चला थोडी घाई करा प्लीज, कारण की तुमच्यासाठी टायमाचं बंधन आहे. पहिला चेंडू पडतोय या ठिकाणी आशिषाचा. शॉर्ट ऑफ लेंथ होता. या चेंडू जर पाहिलं तर खेळायचं होतं पॉइंट रिजन आणि कव्हर रिजन मध्ये, परंतु संपर्क नव्हता. त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. रन्स मिळणार नाहीये. चांगली अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आशिष. पुन्हा एकदा हलक्या हाताने क्लिक केलाय चेंडूला. पॉइंट रिजन मधून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजनला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षक जोपर्यंत पाठलाग करील चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहा फक्त नजरेचा खेळ केला, ज्या पद्धतीने नजर वापरली. आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर इथून हा चौकार मिळालाय मी म्हणेन फलंदाज नागेश याला. पहिल्या चेंडूवर देखील त्याच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी चुकले गेले आणि इथून जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर सक्सेस झाले. धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा स्कोर कार्डवरती. इथून जर पाहिलं तर अजूनही जिंकण्यासाठी 60 धावा दूर आहेत विजयाच्या. एखादं षटक जर मोठं आलं तर मात्र या धावसंख्या निघू शकतायत, परंतु बघूया. नागेश 9 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 9 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्या आहेत. क्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांकडे फिरून पाहिलं होतं गोलंदाजांनी. स्ट्रॉंग अपील केलं होतं, परंतु पंच दर्शवतायत थोडासा लेग साईडला जाताना हा चेंडू पाहायला मिळाला. ऑफसाईड होता. त्यामुळे जर पाहिलं तर इथून या चेंडूवर कुठलाही इशारा नाहीये. हो सांगतोय मी आज भेटतो त्याला आणि सांगतो. हां हो ठीक आहे, करतो मी कॉल. हां ठीक आहे, महिन्याला द्यायचं. ठीक आहे हो करतो. हो. तर चौकाराला ज्या पद्धतीने आपण पाहतोय खूप चांगला फटका. इथून पाहतोय पुन्हा एकदा तोच गॅप काढण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यावर मिळालं यश. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर डीप कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय हा फटका चांगल्या पद्धतीने मारला गेला. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला होता, थोडासा बाहेर ठेवला होता चेंडू आणि प्रॉपरली फटका. अगदी कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार चांगली भूमिका पार पाडताना गरज असते पाळीला सांभाळणं आणि तीच पाळी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित वर्तक 2 चौकार बॅक टू बॅक लगावताना आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा 19 धावा स्कोर कार्ड वरती झालेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. थोडासा टप्प्यामध्ये परिवर्तन केलं गोलंदाजांनी. गरज आहे प्रत्येक गोलंदाजाकडे व्हेरिएशन आणि टप्पे हे वेगळं असणं खूप गरजेचं आहे. स्लोवर आणि फास्टर मारा किंवा टप्प्यांचं मध्ये जर पाहिलं तर ओव्हर पिच, शॉर्ट पिच आणि जर पाहिलं तर खोलवर टप्पा, हा टप्पा असणं खूप गरजेचं आहे. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 18 मध्ये 50ची आवश्यकता आहे. जिथे आपण पाहिलं या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 14 धावा घेतल्या गेल्या. चांगल्या पद्धतीने धावा जमवल्या. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या आणि धावांचा जर विचार केला तर 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 18 मध्ये 50 बनवायचे आहेत. म्हणजे इथून रोहित याला चांगली फलंदाजी हिटिंग करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वागतला आणलं जाईल, कारण की स्वागतने पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या. त्यामुळे सक्सेस गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी 6 धावा देवा म्हणजेच जर पाहिलं तर एकदम इकॉनॉमी गोलंदाजी त्यांनी केली होती. इथून थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे. आपण पाहतोय कोल्हई दूरवर सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात आहेत. जे 5 क्षेत्ररक्षक पाहतायत मिडॉन डीप मिडॉन क्षेत्रामध्ये आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत 2 क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने उभे आहेत पॉइंट क्षेत्र आणि थर्डमॅन गल्लीमध्ये, तिथे मात्र चेंडूला थांबवण्यात यश आलंय.
चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच रन्स मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल 21. 21 धावा. 49 धावा अजूनही दूर आहेत विजयाच्या. चेंडू आपण पाहतोय थोडासा दूरवर टाकण्याचा प्रयत्न केला बॅट पासनं, परंतु वाईड लाईनच्या खूपच बाहेर होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंच इथून इशारा देत आहेत वाईड चेंडू आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 22, लॉस ऑफ 2 विकेट्स, 22 धावा झाल्या आहेत. बॅटचा इथून जर पाहिलं तर फटका मारायचा होता जो फाईन लेगच्या रिझनमध्ये, परंतु चेंडू जर पाहिलं तर शॉर्ट टर्नमॅनमध्ये जातोय, म्हणजे जो कनेक्शन होता तो कुठेतरी चुकीचा राहिला आणि लेग बाईकच्या रूपाने ही रन्स नक्कीच पाहायला मिळाली. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. इथून पाहतोय आपण लोअर फुलटो चेंडू आहे, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता रोहित याचा, परंतु कनेक्शन झालं नाही. थोडंसं स्लोवर केला चेंडू आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फलंदाजाला फसवलं असं मी म्हणेन, कारण की स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसला गेला. ही गरज आहे, वेळेनुसार काळ जसा बदलतोय. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आहे चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, अक्षय होता, कुठलीही चुकी केली नाहीये आणि सरळ कॅच होतोय आणि कॅप्टन बाद होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. आत्ता मात्र राजूला आणलं गेलंय. इथून आपण पाहतोय गोलंदाजीतून जर पाहिलं तर थोडीशी खर्चीकरण केलं, इथून ती खर्चीकरण पूर्ण करून देईल का राजू? मात्र पाहावा लागेल. आल्या आल्या चांगला फटका खेळलाय चेंडू, वन बाउंस, सीमा रेषे पार, चौकारासाठी जाईल. तर मात्र नक्कीच डगआउट मधून ज्या पद्धतीने निर्णय त्यांनी घेतला आणि निर्णयातून ठरवलं असेल की मला मैदानामध्ये जाऊन हाणामारी करायची आहे आणि तेच काम करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये 43 धावांचं लक्ष असेल. 13 चेंडू 43 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू जर पाहिलं तर इथून एक मोठा फटका बनवणं तुम्हाला गरजेचंच असणार आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, अगदी थोडंसं फिरवलं चेंडूला आणि तेच आत्तापर्यंत स्वागत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. इथून आपण पाहतोय 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये जर पाहिलं तर 43 धावा. 12 मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. जिम्मेदारीने इथून जर पाहिलं तर फलंदाजी करावी लागेल. ज्या 43 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे एकंदरीत विचार केला तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला खूप मोठे मोठे फटके मारावे लागणार आहेत आणि जी सरासरी आहे ती तुम्हाला गाठावी लागेल. चला, टाइमपास करू नका प्लीज. मैदानाच्या आतमध्ये आपण जेव्हा जेव्हा आपली टीम आपण एकत्रित येतो तेव्हा मात्र 4 ते 5 गोलंदाज आपण नेहमीच ठेवतो आपल्या टीममधून आणि त्यामध्ये आपण सिलेक्शन केलेलं असतं की कुठल्या गोलंदाजाला आपल्याला वापरायचं असतं. फक्त जो डिसिजन असतो ऐन वेळेला चेंजेस होते, त्यासाठी तुम्ही इतका वेळ घेऊ नका. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर करणला आणलं गेलंय. दोन्ही संघ जर पाहिले तर एकमेकांच्या परिचयाचे आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पूर्ण सफाळा विभाग जेव्हा जेव्हा आपण खेळताना पाहायला मिळतो, विटी लाईन, ही लाईन एकमेकांच्या जर पाहिलं तर परिचयाचे बनले गेले आहेत. तसा परिवार तयार केला गेला असं मी म्हणेन. ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू प्रत्येक समोरील संघामधील खेळाडूंना ओळखत असतो. तर करण आलाय. अजून पाहतोय 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 43 धावा बनवायची आहेत.
नागेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राजू. फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु पहा चेंडू थोडासा खाली राहतोय. नक्कीच फलंदाजी करताना जर पाहिलं तर पूर्णपणे ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु जो लक्ष हवा होता चेंडूकडे तो लक्ष देता आला नाहीये. जी बेसिक गोष्ट आपण नक्कीच पाहतोय, चेंडूवर लक्ष खूप केंद्रित करणं गरजेचं असतं. यावेळेस पुन्हा एकदा तेच पाहायला मिळेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत परंतु आक्रमण होत नाहीये कारण की कॉन्टॅक्ट होत नाही. मी म्हणेन बॅट आणि बॉलचा चांगली गोलंदाजी आतापर्यंत वापरलंय. ज्या पद्धतीने स्वागतने सुरुवात केली, चांगली गोलंदाजी दर्शवली. आता मात्र आपण पाहतोय करण किनी यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे का त्या ठिकाणी, अडवेल का, परंतु इथून पाहतोय चौकार जाईल. प्रयत्न केले होते चेंडू रोखण्यासाठी परंतु कुठेतरी अयश प्राप्त झाला. पाहू शकतात आडव्या बॅटने चांगला प्रहार केला आणि गॅप मध्ये खेळला गेला आणि प्रयत्न चांगले होते परंतु इथून जर पाहिलं तर सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू सीमारेषे पार. चौकार आले. चौकाराने धावसंख्या 31. 3 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली 1 हँडेड घेण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्या मात्र वाढेल. आता मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये 33 धावा 3 गडीच्या मोबदल्यात आणि जर गोलंदाजाच्या जर्सीवरचा नंबर पाहिला तर 33 आहे. आपण बारकाईने पाहू शकता ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. हो चांगला चेंडू 33 वर कुठेतरी धावा थांबवून ठेवल्या आहेत आणि जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट केलाय. इथून जर अजून एक चेंडू डॉट आला तर 33 वर स्टॉप होईल या षटकामध्ये. म्हणजे जी गोलंदाजाची जर्सी क्रमांक आहे तेपर्यंत मजल त्यांनी आतापर्यंत मारले फलंदाजांनी. बघूया कशा पद्धतीचा चेंडू टाकला जाईल. हा देखील चेंडू डॉट आहे आणि 33 वर जर पाहिलं तर 4 षटक या ठिकाणी कंप्लीट केले आहेत. 3 गडी नक्कीच बाद होताना 70चं टार्गेट ठेवलं होतं. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 37 धावांची आवश्यकता. अशक्य आहे परंतु बघूया क्रिकेट असं खेळ आहे ज्यामध्ये मागच्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 32 धावा घेतल्या होत्या 6 चेंडूमध्ये. इथून जर पाहिलं तर ज्या धावा बनवायच्या 37 म्हणून तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर कल्पेशला आणलं गेलंय. कल्पेश पाटील आले आहेत. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. 37 धावांचं अजूनही लक्ष समोर आहे परंतु विचार केला तर थोडासा हावी झालाय संघ. ज्या पद्धतीने मौली डोंगरे संघ हा गोलंदाजीसाठी उतरला. आधी फलंदाजी करताना जबरदस्त फलंदाजी केली, चांगलं टार्गेट ठेवलं गेलं आणि गोलंदाजावरचा जो दबाव असतो तो कुठेतरी कमी केला. मी म्हणेन आत्ता मात्र दबावात नाही आहेत गोलंदाज. फक्त 6 चेंडू कशा पद्धतीने टाकतील हे पाहणं गरजेचं आहे. परंतु पहिला चेंडू जर पाहिला तर सुरेख गोलंदाजी मी म्हणेन कल्पेश पाटील कारण की डावखरे आताचा गोलंदाज आहे त्यामुळे जर पाहिलं तर ॲक्शन ज्या पद्धतीने नॅचरल टर्न त्याच्याकडे असतं तोच टर्न वापरण्याचा प्रयत्न इथून केलाय. तर मात्र आपण पाहतोय हा चेंडू खराब आहे. अवांतर चेंडू म्हणून या ठिकाणी घोषणा होते. धावसंख्या 1 ने वाढेल. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागले आहेत. अजूनही 5 चेंडू महत्वाचे आहेत. 5 चेंडू मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून जर पाहिलं तर फटका सजवलाय. 1 बाउन्स चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका होता आणि या चौकाराने धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचेल. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इझिली टर्न करता आलं फलंदाज राजू याला. तुम्ही पाहतोय पुढचा चेंडू सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो जबरदस्त स्वीट साऊंड आणि चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क.
येतोय षटकार 6 धावा. तर पाहिली तर आता मात्र 44 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला जबरदस्त दिशा दाखवले. चेंडू जातोय अगदी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून वन बाउंड सीमारेषे पार. आणखीन येतो एक चौकार 4. धावसंख्या आता मात्र 4 ने वेगाने वाढते. 48 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. इथून जर पाहिलं तर ज्या शेवटच्या षटकामध्ये 32 धावा आल्या होत्या त्या कुठेतरी महागात पडल्या. मला वाटतं स्वतः राजू होता परंतु इथून वसुली केली त्यांनी या धावांची. आणखीन एक चांगला फटका आहे समोरच्या दिशेने. हा चेंडू देखील सीमारेषे लगत चेंडूला पकडतोय. रन्स मात्र 2 मिळतील. इथून जर पाहिलं तर आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. ज्या पद्धतीने रन्स हवे आहेत कारण की एक चेंडू आणि 20 धावा. एक चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. 50 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. चेंडूवर इथे विकेट मिळेल का महत्वाचं होतं. हे झेल घेणं महत्वाचं असतं कारण की असे झेल जर पाहिले तर गोलंदाजासाठी थोडंसं बेनिफिट असतं परंतु हा झेल सोडलाय आणि इथे सामना जिंकतोय तो म्हणजेच संघ आई माऊली डोंगरे संघ. चांगल्या पद्धतीने इथे मात्र अॅनालिस्ट पाहिलं तर आशिष ज्याने 6 चेंडू 17 धावा. करणचा जर विचार केला नॉट आउट राहिला 8 चेंडूमध्ये 17